कुरकुरीत आणि स्वादिष्ट कचोरी कशी बनवायची तर अशी. नमस्कार, कुक विथ राधामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मूग डाळ कचोरी. सर्वात आधी मी 1 कपभर मैदा घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ, ओवा आणि कचोरी क्रिस्पी व्हायच्यासाठी 1 मोठा चम्मच गरम तेल टाकून घेत आहे. मैदा चांगला मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून सॉफ्ट डो करून घ्यायचा आणि स्वच्छ कपडा अंथरून अर्ध्या तासासाठी रेस्ट द्यायचा. कचोरीसाठी 2 तास आधी भिजवलेली मूग डाळ मिक्सरमधून जाडसर काढून घ्यायची. चला आता मसाल्याची तयारी करूया. कढईमध्ये थोडं तेल टाकून यामध्ये क्रश केलेलं जिरं, शोभ, धने, अद्रक, हिंग पावडर, आमचूर पावडर, हळद, मीठ आणि 1 छोटी वाटी बेसन टाकून छान भाजून घ्यायचं. आता यामध्ये मूग डाळ, मिरची पावडर, केलेली कस्तुरी मेथी टाकून घ्यायची आणि 6 ते 7 मिनिट कंटिन्यू हलवत राहायचं. कचोरीचा मसाला तयार आहे. आता मैद्याचा छोटा गोळा घेऊन या पद्धतीने यामध्ये सारण भरून घ्यायचं. कचोरी लाटून न घेता फक्त हलक्या हाताने प्रेस करून घ्यायची. मीडियम तेलामध्ये सर्व कचोऱ्या भाजून घ्यायच्या. बघा, राधाने बनवलेली क्रिस्पी मूग डाळ कचोरी तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.